राजवीर, तुम्ही गणेशनगरला का आलात? मी काय विचारते? मगाशी गाडीत पण तुम्ही काहीच बोलला नाही. सांगा ना, का आलात गणेशनगरला? का मी यायला नको होतं? तसं नाही, पण तुम्ही अचानकच आलात ना, म्हणून विचारलं. मग मी पण तुम्हाला मगाशी विचारलं तिकडे का गेला होता तुम्ही? हा, मग मी तुम्हाला सांगितलं ना, माझं एक काम होतं म्हणून गेलेले. आणि तसे गणेशनगर अगदी जवळ आहे ना शाळेपासनं. सखी पण बरोबर होती म्हणून मग सोबतच गेलो. ऍक्च्युली जरा महत्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं. नाही, महत्वाचं काम होतं ठीक आहे, पण दुसऱ्याला पाठवायचं ना मनवा. तुम्ही तिकडे जाण्याची काय गरज होती? तेच तर सांगते, महत्वाचं काम होतं म्हणून मला जावं लागलं. काय झालं? आमच्या शाळेत एक मुलगा आहे, शंकर नावाचा. तो 2-3 दिवस शाळेत येत नव्हता. आज आला तर त्याच्या गालावर गोळ दिसले. त्याला विचारलं मी काय झालंय, तेव्हा कळलं त्याचे वडील त्याला मारतात. म्हणून त्याच्या वडिलांशीच बोलायला गेले. मला कळत नाही राजवीर, कोणी असं कसं वागू शकतं? तुम्ही ह्या कामासाठी गेला होता वस्तीमध्ये? सिरियसली? हो, मी जाऊन बोलले त्याच्या वडिलांशी. त्यांना विचारलं ते असं का करतात. मुलात एवढ्या लहान मुलावरती हात कसा काय उचलतात? त्यांना विचारलं मी की तुम्हाला याची कल्पना आहे का की तुम्ही आता जे काही संस्कार ह्याच्यावरती करताय ना, त्याचा परिणाम त्याच्या फ्युचरवरती होणार आहे. तुम्ही आता जसे वागताय तसा तो पुढे जाऊन वागणार आहे. मला खूप त्रास झालाय सगळं ऐकून. आणि त्याच्या बाबांशी बोलले नसते ना तर आणखीन त्रास झाला असता म्हणून गेले. पण शेवटी काय? शेवटी काही गोष्टी पैशांवरतीच येऊन अडतात. त्याच्या वडिलांकडे काम नाहीये ना, तर मग सगळं फ्रस्ट्रेशन मुलावरती काढतात, त्याला मारतात. मीच सांगा राजवीर, बरोबर आहे काय? त्या माणसाचा कामाचाच प्रॉब्लेम असेल तर उद्या फॅक्टरीत पाठवा त्याला. खरंच? थँक्यू राजवीर. थँक्यू म्हणण्यासारखं काय आहे मला? तुम्ही एका झटक्यात माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना, म्हणून थँक्यू. हे आधी सांगितलं असतं तर आजच सॉल्व्ह झाला असता हा प्रॉब्लेम. पण मलाच एवढं टेन्शन होता ना की मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. मला आवडत नाही ते. तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला त्रास होईल किंवा टेन्शन येईल किंवा तुमच्या डोळ्यात पाणी येईल, असं काहीच होऊ द्यायचं नाहीये मला. आणि मी तसं काहीच होऊ देणार नाही. अहो ऐका ना, जरा नितीशला फोन करून विचार कुठपर्यंत पोहोचलाय. अगं येईल तो, आणि तसे अजून तुझा स्वयंपाक बाकी आहे ना. तुम्ही बरे आहात ना? किती वाजले? 9:30. आजचा स्वयंपाक कधीचा करून झाला. उद्याची तयारी चालू आहे माझी. अरे वा, छान. अरे वा, छान काय? तुम्ही बरे आहात ना? काय चाललंय तुमचं? तर मी काय केलं? तुम्ही आधी पुस्तक ठेवा. पुस्तक ठेवा आधी. बर, ठेवलं. चल, काय झालं? तुमचं घरात लक्ष आहे का नाही? आता मी काय केलं? तसं नाही हो, नितीशकडे काही लक्ष आहे तुमचं? तो कधी येतो, कधी जातो? आरती, आता या बाबतीत आपण नितीशला विचारणं बंद केलं पाहिजे. त्याचं काम वाढलंय, त्यामुळे असा उशीर त्याला होत राहणार आहे. तसं नाही हो, पण स्वतःकडे, स्वतःच्या आयुष्याकडे त्यांनी लक्ष आता द्यायला नको का? म्हणजे काय म्हणायचं तुला? मला असं म्हणायचं की त्याचं काम आता व्यवस्थित चालू झालंय, मग त्यांनी आता पुढचा विचार नको का करायला? अच्छा, म्हणजे त्याने त्याच्या लग्नाचा विचार करायला हवा असं म्हणायचंय का तुला? हो. हसताय काय? अहो, त्याचं लग्नाचं वय झालंय आणि सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित वेळेत झाल्या ना की बरं असतं. आरती, जर मला विचारशील ना तर नितीशने आणखीन 2 वर्ष लग्न केलं नाही ना तरी चालेल.
आता त्याला त्याच्या कामाकडे लक्ष देऊ दे. आणखीन 2 वर्ष? हे कृपा करून त्याला सांगू नका. नाही, त्यांनी जर का मनावर घेतलं ना तर 2ची 4 करेल तो. लग्न काही घाई करण्याची गोष्ट नाहीये. त्याला त्याचा वेळ घेऊ दे, त्याला त्याच्या पायावर उभं राहू दे. एकदा का सेटल झाला ना की मग करूया ना त्याच्या लग्नाचा विचार. मी खरं सांगू का, त्याचं एकदा लग्न झालं ना की तो होईल सेटल. खरंच. नाही म्हणजे जबाबदारी पडते ना अंगावर. आधी त्याच्या हातात असलेल्या जबाबदाऱ्या त्याला पूर्ण करू दे, मग नवीन जबाबदाऱ्या देऊया ना त्याला. आहो, तुम्हाला सुष्मिता कशी वाटते? आरती, अगं ती मुलगी चांगली आहे, पण जरा थांब, जरा धीर धर. असं काय करता? मला एकटीला खूप कंटाळा येतो घरात. आणि हे बघा ना, सगळी कामं माझ्या एकटीवर पडतात. आरती, अगं तुला सून हवी आहे की मदतीला कोणी हवंय? तुम्ही बरे आहात ना? तुमच्या जिभेला काही हाड? सून हवी आहे मला, म्हणजे घर कसं छान भरल्यासारखं वाटेल. आणि शिवाय माझ्या सुनेचे हात लागतील ना मदतीला. तुला मदतीला कोणी हवं असेल ना तर गडी तयार आहे. गडी? कोण? हा काय इथे बसला? काहीतरी तुमचं. चल. आरती, बरं मी तुला भाजी निवडून देऊ का? म्हणजे तेवढीच तुला मदत होईल. हो, भाजी निवडून द्या आणि कणिक सुद्धा मळायचे. येता? काहीतरी आपलं. सगळे ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचे असते तर पिऊनला नसतं दिलं मी काम. तुला कशाला दिलं असतं? मला माहिती होतं हे काम तुला झेपणार नाही, तरी दिलं तुला. पण तू पुन्हा एकदा प्रूव्ह करून दाखवलं की तुझ्यावर कधीच कोणत्या जबाबदाऱ्या का द्यायच्या नाहीत. अहो, चला ना झोपायला. नाही, मी नंतर झोपेन. तुला झोप आली असेल तू झोप. हो बाई, मला तर खूप थकायला झालं. अहो, काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? काही नाही ग. सकाळी सकाळी राजवीरने डोकं फिरवलं त्याचाच विचार करतोय. मम्मा, काय तुला काय झालं? एवढं का उड्या मारतेस? आज माझी फोटोग्राफर सोबत मीटिंग होती ना, ती खूप भारी झाली. वा, छान छान छान. ठीक आहे, जा आता आराम कर जा. मम्मा ऐक ना, ऍक्च्युअली तुम्ही दोघे आहे का? मला ना फोटोशूट साठी आणखी थोडे पैसे लागणार आहेत. हे काय चाललंय? पैसे पैसे आता मिळणार नाही का? बस झालं. मिळणार नाहीत म्हणजे? द्यावे लागतील तुम्हाला, मला कमी पडतायत. नंदा, शेवटचं सांगतोय, डोक्यात जाऊ नकोस. पप्पा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका. मला पैसे कमी पडतायत. मला 1.5-2 लाख रुपये हवेत. काय बोललीस? काय बोललीस तू? मला पैसे हवेत 1.5-2 लाख रुपये. मूर्ख आहे का? 2 लाखावर किती शून्य असतात माहितीये तरी का? नंदा, तू तरी शांत बस ना ग. मला पैसे मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. माझ्याकडे पैसे नाहीयेत. नाहीयेत म्हणजे? मग मागू ना. तसंही तुमच्यामुळे आम्ही इतरांच्या पैशांवर जगतोय. काय म्हणालीस तू? अहो, तुम्ही मम्मा कशाला थांबवतेस त्यांना? मारायचंय ना तुम्हाला? मला मारा, हवं तेवढं मारा. नंदा, तू शांत बस. जा तुझ्या रूम मध्ये. तुला सांगितलेलं कळत नाही का नंदा? जा ना तुझ्या रूम मध्ये, जा ना. अहो, काय तुम्ही लहान आहे ना ती अजून. आपण नंतर बोलू. नंतर बोलू काय? नंतर बोलू. आणि त्या राजवीर जरा तुम्ही नंदावर काढू नका, कळलं ना तुम्हाला? उद्या जर का ती मॉडेल झाली तर आपलाच फायदा होणार आहे. कळतंय का तुम्हाला? काय अरे तुम्हालाच कळत नाहीये, हेच कळत नाहीये. या अशा फुटकळ गोष्टींनी काही होणार नाहीये रंजू. यश म्हणाला होता तेच करेक्ट आहे. काहीतरी मोठा धमाका केल्याशिवाय या गोष्टीचा सोक्षमोक्ष नाही लागायचा. करायलाच हवा. तुम्हाला भाजी वाढू का हो? नाही, नको. नितीश, तुला? नितीश,
मारतेस काय? किती वेळा सांगायचं मग तुला? आई आता कामं वाढलीत म्हटल्यावर हे सगळं चालणारच ना. मोबाईल ठेव बाजूला. दिवसात ना एकदा आपण एकत्र जेवायला बसतो. आणि तुझं काय, आमच्याशी गप्पा मारायच्या सोडून मोबाईल काय खेळत बसलाय? ठेव बाजूला. काय रे, आज तुझ्या बरोबर सुष्मिता होती? हो म्हणजे काय? बाबा तुम्हाला न्यूज कळली का? कसली रे? हो बाबा, राजवीर जिजूंनी जी वेबसाईट लॉन्च केली होती ना ती फ्लॉप ठरली. सगळ्यांचे खूप वाईट रिव्ह्यू येत आहेत. हे होणारच होतं शेवटी. माझी कन्सेप्ट चोरली होती ना, त्यांना चांगलीच अद्दल घडली. तू बरा आहेस ना? तू लहान आहेस का रे? हा काय बावळटपणा आहे? त्यांची वेबसाईट चालत नाही म्हणून तुला आनंद काय होतोय? आई तुला माहितीये ना त्यांनी काय केलंय? हो माहितीये काय केलंय. मग तरी सुद्धा त्यांच्याबद्दल हे असं काही बोलायचं नाही. काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या बहिणीचा नवरा आहे तो. आई तुला चांगलंच माहिती, त्यांनी माझी कन्सेप्ट चोरली होती. आणि ते जरी माझे जिजू असले ना तरी ते शेवटी माझे प्रतिस्पर्धी आहेत. ते तुझे प्रतिस्पर्धी असले तरी सुद्धा या सगळ्याचा आपल्या मनूला किती त्रास होत असेल याची काही कल्पना? नितीश, दुसऱ्याच्या अपयशाने तुला यश मिळेल असं जर तुला वाटत असेल ना तर ते चुकीचं आहे. असा आनंद व्यक्त करण्यापेक्षा तुझ्या कामाकडे लक्ष दे, आणखीन मेहनत कर आणि मग जो आनंद साजरा करायचा तो कर. हे जे वागणं आहे ना हे अतिशय चुकीचं आहे. सॉरी बाबा. आई सॉरी. तुमचं पार्सल. थँक्यू. येते मी. राजवीर, काय करताय तुम्ही? कुठे काय? काय नाही. काय ठेवलं तुम्ही तिकडे? काही नाही. राजवीर, मला बघू द्या एक मिनिट. हे काय? गिफ्ट. कसलं गिफ्ट? आज काय स्पेशल? बायकोला गिफ्ट द्यायला स्पेशल ओकेजनची गरज नसते मला. उघडू? नाही. ऑफकोर्स उघडा प्लीज. किती छान आहे. आवडला ना फोटो तुम्हाला? खूप आवडला. तुम्हाला माहितीये मी हाच फोटो फ्रेम करायचा विचार करत होते. तुम्ही प्रत्येक वेळेला बोलत नसला तरी तुमच्या मनातलं कळतं मला ना. किती गोड आलाय ना फोटो. ते छान असतोय आपण तो मोमेंट एन्जॉय करतोय. असं वाटतं या फोटोकडे बघतच राहावं. नको. का? नाही, त्या फोटोकडे बघत राहिलं तर माझ्याकडे कोण बघेल? तुमच्याकडे कशाला बघायला पाहिजे? अच्छा, हा मग मग त्या फोटो इकडे तो. राज बरं मला सांगा, आपण हा फोटो कुठे लावूया? बघू नंतर. नंतर नाही, आता लावूया लगेच प्लीज. मला खूप रात्र झाली आहे, उद्या ठरवू आपण. ठीक. किती गोड सरप्राईज दिलं तुम्ही मला. थँक्यू.
असं थँक्यू म्हणतात. थँक्यू. काय करताय म्हणून? सॉरी, तुमची झोपड झाली का आवाजाने? आय एम सो सॉरी. मी फ्रेम लावत होते. पण तुम्ही कशाला लावताय? कोणाला तरी सांगितलं असतं ना. नाही, नको. मला खरं सांगू, कधी एकदा फ्रेम लावते असं झालंय. मला राहवतच नाहीये. उगाच घाई करताय म्हणवा. लावली असती नंतर फ्रेम. काही नाही हो, पण तुम्ही एवढ्या प्रेमाने फ्रेम बनवले की नाही, मग मला वाटलं की आज सकाळी तुम्ही उठल्या उठल्या आपला फोटो आधी बघावा, म्हणून लावायला घेतली. फक्त 2 मिनिटं, झालंच माझं. छान दिसत. किती घाई करता म्हणून. आता पडला असता ना. सोडा ना मला. सोडा. मी पकडलं ना, मग आता मी ठरवणार कधी सोडायचं. Sweet. गत नंदा, काय आहे सगळं? देवा, काय पोरगी आहे ही. तुला काय वेड बीड लागले का नंदा? हो, वेळ लागले मला. बावट आहे मी, मूर्ख आहे. नंदा, खाऊन घ्यायचं. मम्मा, जोपर्यंत मला पैसे मिळत नाहीत ना तोपर्यंत मी खाणार नाही म्हणजे नाही. आणि हे तू जाऊन पप्पांना सांगितलंस ना तरीही चालेल. तसंही त्यांनी काय करायचं राहिलंय. हात उचलून झालाय त्यांनी माझ्यावर. नंदा, काल चूक तुझी होती. तू त्यांना येऊन वाटेल तसं बोललीस. स्वतःच्या वडिलांना असं कुणी बोलतं का? तर काल त्यांचा मूड खराब होता, त्यात तू येऊन त्यांचा अपमान केलास. कुणी चिडणारच ना. मम्मा, मी अपमान वगैरे काही केलेलं नाही. मला जे वाटत होतं ना ते मी बोलले. ते चुकीचे रिॲक्ट झालेत. बरं बाई, ते चुकीचं रिॲक्ट झाले, पण तू त्यांना येऊन वाटेल तसं बोललीत मान्य नाहीये का तुला? नाही, अजिबात नाही. नंदा, तुला ना काही कळतच नाही. करेक्ट आहे तुझं. मला काही कळत नाही. मी मूर्ख आहे, बावट आहे. काही 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 कळत नाही मला. सगळेच म्हणायचे तर तू पण म्हण. नंदा, तसं नाही म्हणायचंय ग मला काही. तू जाऊ दे मम्मा. जाऊ दे. काय जाऊ दे? किती पैसे हवे सांग बरं तुला? 1,00,000-1.5 लाख रुपये हवे. एवढे? मम्मा, अगं मला ना खूप चांगलं फोटोशूट करायचंय. मग जास्त पैसे नको का? तुला माहितीये तिथे जे माझे हेअर स्टायलिस्ट, मेकअप मॅन आहेत ना, ते सगळे खूप मोठमोठे आहेत. आणि मी तुला म्हणाले होते ना, जे माझं फोटोशूट करणार आहेत ना ते सुद्धा खूप मोठे आहेत. साधा माणूस नाहीये तो. म्हणाले होते ना मी तुला. हो, तू म्हणाली होतीस फोटोग्राफर खूप मोठा आहे म्हणून. एक्झॅक्टली मम्मा. बरं ठीक आहे, बघू आपण, करू काहीतरी. हा, तू फक्त चिडचिड करू नकोस. नक्की ना मम्मा? हो, नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू वगैरे ठेव बाजूला. खाऊन घे बरं आधी. कालपासून काही खाल्लं नाहीयेस. खादर सगळं संपवायचंय आणि ज्यूस पण पिऊन टाकतो. हा,
असं काय बघताय? असंच राजवीर कोणीतरी येईल. येऊ दे ना मग. जा ना तुम्ही. राजवीर काय करताय? कोणीतरी येईल. पीठ लागलंय तिकडे. तिथे लागलंय. Perfect. बरं ठीक आहे, आता खरंच कोणीतरी येईल. तुम्ही प्लीज बाहेर जा, मी तुम्हाला बाहेर कॉफी आणून देते. मी तुम्हाला त्रास देतोय का? काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही असं बघत नका ना उभं राहू. मला माझ्या बायकोकडे बघायचं, तुम्ही करा ना काम.